हा विषय मागासवर्गीयांचा आहे, आमच्या बौद्ध समाजाचा, दलित समाजाचा, पण भारतातल्या सर्व नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित आहे, आज देखील जाती भावना जात नाही. म्हणजे ओळ साहेब बोलले त्यामुळे तो पुतळा होत नाही का. नंबर 2, स्मारकाचा विषय त्यांनी सांगितलं की बाबा स्मारकात गळती सुरू झाली आहे, स्मारकाची अवस्था वाईट आहे, दुरावस्था आहे, अस्वच्छता आहे, तिथे कार्यक्रम होत नाही, नियमावली होत नाही. मग फक्त ही वास्तू बांधली गेली आहे का? मग हे प्रशासन जातीवादी आहे का? नंबर 3, नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातली जे काही महाराष्ट्र रक्षक होते तिथे कोण ब्राह्मण नाही किंवा इतर कॅटेगरीतली, ओपन कॅटेगरीतली किंवा ब्राह्मण समाजातले काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे काही असतील ते असतील, पण 80% समाज हा मागासवर्गीय आहे. तिथे देखील हा जातीभेद केलाय का? आणि चौथा मुद्दा जो आहे, मी अनुसूचित जातीतला मगाशी मगर फॅमिलीचा विषय काढला, ती देखील अनुसूचित जातीतले. मग आमचा स्पष्ट असा आरोप आहे की इथली नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन ही जातीवादी आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आमरण उपोषणाला बसलेला आहे. आता या आमरण उपोषण जोपर्यंत लेखी, आता त्यांचं आम्ही पाहिलंय की महानगरपालिका मुख्यालय गोल आहे, लोकांना गोलगोल फिरवतं, फक्त गोलगोल फिरवतं, पण काम करत नाही. सर्वसामान्यांची तिथे कामं होत नाही. फक्त तिथे जे सत्ताधारी लोक आहेत त्यांची कामं होतात, सत्ताधारी नेते आहेत त्यांची कामं होतात, त्यांचे टेंडर असतील, ही कामं करण्याचं काम फक्त महानगरपालिकेचं प्रशासन करतं. परंतु खऱ्या अर्थानं ज्याची गरज आहे, कारण नसताना टेंडर काढतात, गरज नसताना पैसा उधळपट्टी होते, म्हणजे यांना विचारणारच कोण नाहीये. त्यासाठी हे आमरण उपोषण आपण घेतले. त्या